माथेरान नगर परिषदेला अमृत 2.0 योजनेअंतर्गत नगरविकास विभागाकडून 5 कोटीचा निधी माथेरान शार्लोट लेक संवर्धन आणि सुशोभीकरणाकरता मिळाला। या निविदेमध्ये मुख्य काम हे गाळ काढणे आहे आणि त्याच्या अनुषंगाने इतर काही कामं आहेत, गॅबियन वॉल बांधणे, सुशोभीकरण। तर या टेंडरमध्ये जे गाळ काढण्याचं काम आहे त्याच्यामध्ये जो आयटम आहे तो असा आहे की तो गाळ काढायचा, त्याची वाहतूक 2 किलोमीटरपर्यंत आजूबाजूच्या परिसरातले खड्डे भरण्यासाठी किंवा रस्ते करण्यासाठी ती एका ठिकाणी माती साठवायची, असा जो आयटम आहे तो करणे आवश्यक आहे। आता ठेकेदाराने गेल्या वर्षी बऱ्यापैकी माती थोडीफार उचलली, म्हणजे तो गाळ काढला, गोण्यांमध्ये भरला, गोण्यांवरती ट्रान्सपोर्ट करून पांडे प्लेग्राऊंड आणि त्याच्या खालच्या बाजूला बऱ्यापैकी तो टाकला। तर त्याचं बिल जे आहे ते जवळजवळ 2000 ब्रास म्हणजे 1000 ट्रक इतक्या क्वांटिटीचं बिल त्यांनी अदा केलेलं आहे। माहितीच्या अधिकारात मुकुंद रांजणे यांना जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये ही आकडेवारी उपलब्ध आहे। आता ही 1000 ब्रास खरं म्हणजे माती कुठे गेली याविषयी आम्ही पहिल्या जनरल बॉडी मीटिंगमध्येच हा विषय घेतला होता आणि माथेरान नगरपालिकेचे 1000 ट्रक माती चोरीला गेली असं आम्ही सीओंना बोललो आणि त्याची कंप्लेंट करा। तर त्यावेळेस या विषयावरती बरीच खडाजंगी झाली, परंतु खरी गोष्ट अशी आहे जी माथेरानच्या नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे की ही माती तळ्यामध्ये जी आलेली आहे ती आपल्याच माथेरानची माती तिथे आलेली आहे। ही माती आपण जर का परत काढून वापरली तर त्या मातीमध्ये माथेरानचे जे काही रस्ते आहेत ते आपल्याला रस्ते करता येतील। सुप्रीम कोर्टाने पेवर ब्लॉकचे रस्ते करायला बंदी दिलेली आहे। क्ले पेवर ब्लॉकचे रस्ते केवळ पांडे प्ले ग्राउंड जवळील शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच आपल्याला करता येणार आहे। त्याच्या पुढील सगळे रस्ते मातीचे WBM पद्धतीने आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण जसे करायचे तसे करावे लागेल। त्यासाठी प्रचंड प्रमाणात माती येणाऱ्या काळात लागणार आहे आणि ही माती आपण जर का जंगलातून फोडली तर आपलं जंगल नष्ट होईल, आपल्या झाडांची मुळांना ती इजा होते, त्या झाडाचा बेस माती काढल्यामुळे निघून जातो आणि मोठ्या प्रमाणात झाडं पडतात। कितीही ठेकेदाराला आपण म्हणलं की पैसे दिले जरी की बाहेरून माती आणा तरी ठेकेदार आणि प्रशासन हे काही हलगर्जीपणा करतात, त्याच्यामध्ये मोठे व्यवहार होतात आणि रस्त्याची कामं शेवटी जंगलातली माती काढूनच केली जातात। त्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा लक्ष देत नाही हवं तसं आणि म्हणून माथेरानचे रस्ते जरी कोणी म्हणलं की बाहेरून माती आणून करू तर त्याच्यावरती आपला कोणाचाच विश्वास नाही, कारण की एवढा ठेकेदार प्रामाणिकपणा दाखवणार नाही आणि ते सगळे पैसे हडप केले जातील। आता राहिला मुद्दा ही माती जी 2000 ट्रक माती काढायचा विषय आहे या शार्लोट तलावातून, तर ती माती ठेकेदारांनी काढलीच पाहिजे, कारण की ठेकेदाराला तो विषय माहिती होता ना, तो आयटम त्या याच्यामध्ये टेंडरमध्ये आहे, त्याला टेक्निकल सँक्शन घेतलेली आहे। प्रशासनाने यावर्षी जानेवारीपासूनच खरं म्हणजे ती माती जेव्हा तळ्यातलं पाणी कमी झालं डिसेंबर जानेवारी तेव्हापासून ही माती काढायला पाहिजे होती, परंतु ठेकेदारांनी काढली नाही। प्रशासनाने कुठेही त्याच्यामध्ये ना इंजिनियरच्या मागे लागले। आम्ही वेळोवेळी बोलवतो, एवढा पहिली मीटिंग 16 फेब्रुवारीला झाली, एवढा मोठा गदारोळ झाला, त्यानंतर सुद्धा माती काढण्याचं काम त्यांनी सुरू केलं नाही। कुठली माती जी गेल्या वर्षी ज्या प्रकारे भरली त्याप्रमाणे केलं नाही। याच्या मागे एकच हेतू आहे की माथेरानच्या काही लोकांना पकडायचं, त्यांची माती भडकवायची, त्यांना सांगायचं की पाणी खराब येतंय, पाणी माथेरानच्या या मातीला काढलं पाहिजे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने। त्यांना बाकीची काही माहिती द्यायची नाही की हा माती काढायचं टेंडरमध्ये सगळा आयटम आहे 2000 ट्रक माती काढायचं आणि ही माती जर का मोजली गेली तर तो ठेकेदार आणि हे सगळं जे काय ज्यांनी टेंडर हे बनवलं, मग त्यामध्ये ज्यांनी हे एस्टिमेट बनवलं तेव्हा त्यांच्यापासून सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, सगळ्यांची चूक आहे, प्रशासनाची चूक आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या माथेरानकरांना हा विषय भावनिक करून भडकवण्यात येतं आणि मग तलावाचं गेट उघडा आणि ही माती सगळी दरीमध्ये सोडा। ही माती दरीमध्ये सोडली तर ती नदीत वाहून जाईल, ती मोरबे धरणात जाईल। एक तर त्यांचं नुकसान, आपलंही नुकसान। माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन आहे, आपण पर्यावरण करतो, तर हे जे काय झालेलं इरोजन आहे, ही माती आपण जर का परत वापरली तर आपण फार मोठी मौल्यवान माती वाचवू आणि माथेरानचं पर्यावरण यांनी व्यवस्थित राहील, कारण की जर का रस्त्यांसाठी आपण जंगलातून माती खोदली तर पर्यावरणाची आणि
याच्यामुळे माथेरानची आपली स्वतःची हानी होणार आहे. त्यामुळे हा विषय फार गंभीर आहे. ठेकेदाराकडून प्रशासनाने हे काम पूर्ण करूनच घेतलं पाहिजे. ठेकेदाराला परवडतंय नाही परवडतंय ही गोष्ट चालणारच नाही, कारण की कुठलाही ठेका हा पूर्णपणे सगळं विचार करूनच बघितला जातो. एखाद्या वस्तूची किंमत कमी असली तर एखाद्या वस्तूची किंमत जास्तही असते आणि ते सगळा विचार करूनच ठेकेदार ते काम घेत असतो. त्यामुळे दरवाजा उघडून एवढी करोड मोलाची माती आपण वायाला घालवू नये. आपल्याला एवढीशा माती काढून जे काही पाणी वाढेल त्यांनी माथेरानची तहान आता भागणार नाही. माथेरानला दिवसाला 20 लाख लिटर कमीत कमी पाणी लागतं. मी नगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये हे मला माहिती होतं. तेव्हा सुद्धा 15 लाख लिटर पाण्याची गरज होती दिवसाला. मी सुरुवातीपासून हे पाहत राहिलो की माथेरानचा पाणी पुरवठा सुरळीत राहिला पाहिजे. पाण्यावरून बोंबाबोंब होता कामा नये. त्यासाठी सर्व पंप व्यवस्थित चालतील. ज्याला स्टँड बाय पंप असतो तो बरोबर राहील. त्यासाठी मी मोदी रिसॉर्टच्या इथे एक एक्सप्रेस फीडरला स्विच बसवून घेतला होता. त्यामुळं जरी लोड शेडिंग त्या काळात लोड शेडिंग व्हायचं, लोड शेडिंग झाली तरीही माथेरानच्या पाणी पुरवठ्याचं वीज बंद होणार नाही आणि जेणेकरून पंपिंग बरोबर राहील आणि माथेरानला पाण्याची समस्या उद्भवणार नाही हे मी बघितलेलं. ह्या सगळ्या प्रशासकीय बाबी आहेत आणि या प्रशासकीय बाबींनीच ते माथेरानचा पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो. माथेरानचा पाणी पुरवठा हा उल्हास नदीतूनच भागवला जाऊ शकतो. माथेरानच्या लेकची ती क्षमता नाहीये, ती क्षमता नव्हती. म्हणूनच ही स्कीम्स 1984 साली केली. त्यानंतर 2011 साली त्याच्यासाठी परत 50 कोटी रुपये दिले आणि आताही आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ जे काय असेल तो. परंतु माथेरानकरांना माझी विनंती आहे की हा गेट उघडून ठेकेदाराला कोट्यावधीचा मलिदा खाण्यासाठी सहाय्य करू नका आणि ही सगळी माती आपल्याला रोडसाठी कशी वापरता येईल त्यासाठी नगरपालिकेवरती गावकऱ्यांनी प्रेशर आणा आणि नगरपालिकेच्या प्रशासनाला हे भाग पाडा की ही गाळ जसा टेंडरमध्ये सांगितलंय तसा पूर्णपणे काढून तो घेतला पाहिजे. गेल्या वर्षी 1000 ट्रक माती काढली तर ती कुठे गेली याचा प्रश्न मी जसा विचारला तसा नागरिकांनी विचारला पाहिजे. जे लोक याच्यासाठी फार आंदोलन करतात त्यांनी हा विषय समजून घेऊन या विषयावरती बोललं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला नागरिकांकडून सहाय्य होणार नाही याची काळजी माथेरानच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी घ्यावी ही या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो.